तर आज आपण बनवणार आहोत वाळवणातील दुसरा प्रकार आणि तो म्हणजे चकली, साबुदाणा बटाट्याची चकली। तर हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। तर मी इथे साबुदाणा सकाळी भिजत घातला होता आणि रात्री म्हणजे सकाळी मी साबुदाणा साध्या थंड पाण्यात भिजत घातला होता ना। रात्री मी काय केलं, थोडं कळकळीत पाणी गरम केलं आणि साबुदाणा जसं आपण नॉर्मली भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घेतला। फक्त पाणी गरम टाकलं त्यामध्ये, म्हणजे सकाळी साबुदाणा भिजल्यानंतर त्या भिजलेल्या साबुदाण्यामध्येच आपल्याला रात्रीच्या वेळेस गरम पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याच्या चकल्या करू शकतो। तर बघा, दुसऱ्या दिवशी आपला साबुदाणा खूप छान असा शिजून जातो, कारण आपण त्यामध्ये गरम पाणी टाकतो यासाठी। आणि आपला साबुदाणा खूप छान शिजला आहे। आता मला ना थोडं पाणी त्यामध्ये जास्त वाटलं, म्हणून मी पाणी त्यातलं काढून घेतलं आणि मग ह्यामध्ये मी काय केलं की बघा, 1.5 वाटी माझा साबुदाणा होता, त्यासाठी मी 4 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतले आणि त्यांना असे किसून घेतले। तर किसून घेतले कारण की त्यामध्ये एक जाडसर राहायला नको, पूर्ण बटाटा हा बारीक व्हायला हवं, त्यामुळे मग मी याला छान किसून घेतलं। आणि पूर्ण आपले बटाटे किसून झाल्यानंतर त्यानंतर सर्व एकजीव करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला ना मिरची, तुम्ही मिरची बारीक करून टाकू शकतात किंवा तिखट टाकू शकतात। तर मी यामध्ये काय केलं, मिरची बारीक करून टाकली। आता यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, हे बघा चॉईसनुसार आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घालू शकता। तर मी थोडं जिरं यामध्ये घातलं, कारण जेव्हा आपण तळतो ना ती चकली तेव्हा ते जिरं खूप छान लागतं। आणि मग चवीनुसार मीठ मी यामध्ये घातलं। मीठ टाकताना थोडं नेहमी वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ टाकताना थोडं बेताने टाकायचं, कारण वाळल्यानंतर मग तो पदार्थ खारट लागतो, त्यामुळे थोडं किंचितचं थोडं कमी झालं तरी चालतं, कारण वाळवल्यानंतर आपलं परफेक्ट मिठाचं प्रमाण होतं। आता त्यानंतर काय केलं, मी स्मॅशरच्या साह्याने थोडं पूर्ण असं स्मॅश करून घेतलं, जेणेकरून ते मग 30% आपल्याला ते पूर्ण एकजीव करायचं आणि स्मॅशरच्या साह्याने केल्यानंतर खूप पूर्ण एकजीव होतं। आता बघा, मी काय केलं, आपल्याला चकली पाडण्यासाठी चकलीचा साचासुद्धा तुम्ही वापरू शकतात, पण चकलीच्या साच्यापेक्षा आपण जेव्हा अशा पिशवीचा वापर करतो ना, तर चकली खूप छान पडते। तर मी ही डीमार्टची जी पिशवी होती किंवा आपण मिठाची जी पिशवी असते ती पिशवी यूज करू शकतो। मी ही कडक होती म्हणून ही पिशवी यूज केली आणि थोडी मोठी होती, त्यामुळे रवण जास्त बसतं आणि चकल्या ॲट ए टाईम तुम्ही खूप जास्त चकल्या पाडू शकतात। मी एका तांब्यामध्ये ही ती पिशवी अशी ठेवली आणि त्यामध्ये रवण भरून घेतलं आणि एका साईडला कट केलं आणि मग चकल्या पाडायला घेतल्यात। तर बघा, चकल्या खूप छान पडत आहेत। थोडं तुम्हाला जवळून दाखवते म्हणून तुम्हाला खूप चकली अशी वाटते की खूप जाड आहे, पण जाड नाही, थोड्याशा किंचितशा थोड्याशा जाडसर ठेवल्या होत्या, कारण वाळल्यानंतर त्या खूप जास्त बारीक होतात, त्यामुळे अतिशय बारीक नाही टाकायच्या, थोड्या जाडसर टाकायच्या। पण हे तुम्हाला अगदी झूम दिसत असेल म्हणून ह्या जाड दिसत असतील। वाळल्यानंतर आपली चकली किती बारीक झालेली आहे, आपण तळूनसुद्धा बघतोय तर चकली खूप छान पांढरी आणि फुललेली आहे आपली चकली। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा आणि नक्की बनवून बघा। या खूप इझी रेसिपी आहे आणि बघा किती नरम झालेली आहे आणि हाताला बघा अजिबात तेल लागत नाही, खूप नरम झालेले आहेत, बघू शकतात। तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नवीन अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या। बाय।